हरे कृष्ण। जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यमुना तीरावनचारी, यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यमुना तीरावनचारी, यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा वृंदावन चंद्र राधा वृंदावन चंद्र राधे, जय गौरनीताय गौरनीताय गौरनीताय, जय गौरनीताय। जय जय प्रभुपाद 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 प्रभुपाद, नीताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। श्री हरिनाम संकीर्तन की। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, नारायण नमस्कृत्य
नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा। श्रीमद्भागवतम स्कंद दुसरा अध्याय 10 ज्याचं शीर्षक आहे श्रीमद्भागवत सर्व प्रश्नांचे उत्तर, श्लोक संख्या 30। निदिध्यासोरमात्ममायां हृदयं निरभिद्यत ततो मनश्चंद्र इति संकल्पः काम एव च। निदिध्यासोरात्ममायां हृदयं निरभिद्यत ततो मनश्चंद्र इति संकल्पः काम एव च। निदिध्यासोरात्ममायां हृदयं निरभिद्यत ततो मनश्चंद्र इति संकल्पः काम एव च। शब्दार्थ, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या द्वारे श्रील प्रभुपाद की जय। शब्दार्थ माझ्या मागे म्हणा। निदिध्यासो जाणण्याच्या इच्छेने, आत्ममाया स्वतःची शक्ती, हृदयम मनाचे अधिष्ठान असलेले हृदय, निरभिद्यत प्रकट झाले, ततः त्यानंतर, मनः मन, चंद्रः मनाची अधिष्ठात्री देवता चंद्र, इति या प्रकारे, संकल्पः निश्चय, कामः इच्छा, एव तसेच, च सुद्धा। भाषांतर, त्याला जेव्हा आपल्याच शक्तीच्या कार्यांचा विचार करण्याची इच्छा झाली तेव्हा हृदय म्हणजे मनाचे स्थान, त्यानंतर मन, चंद्र, निश्चय आणि सर्व इच्छा प्रकट झाल्या। तात्पर्य, प्रत्येक जीवाचे हृदय हे परमात्म्याचे स्थान आहे व हा परमात्मा म्हणजे पुरुषोत्तम भगवंतांचा एक अंश विस्तार आहे। त्याच्या उपस्थिती वाचून जीव आपल्या पूर्वकर्मानुसार भौतिक प्रकृतीमध्ये कार्यरत होऊ शकत नाही। भौतिक प्रकृतीने बद्ध झालेले जीव त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त प्रवृत्तींनुसार या जगात प्रकट होतात आणि भौतिक शक्ती परमात्म्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांना आवश्यक ते शरीर प्रदान करते। याचे स्पष्टीकरण भगवद्गीतेत 9.10 मध्ये करण्यात आले आहे। म्हणूनच परमात्मा जेव्हा बद्ध जीवाच्या हृदयात स्थित होतो तेव्हा त्याच्यामध्ये मन प्रकट होते आणि ज्याप्रमाणे एखादा मनुष्य झोपेतून उठल्यावर त्याला आपल्या कर्तव्याची जाणीव होते त्याप्रमाणे त्यालाही स्वतःच्या कर्तव्याची जाणीव होते। अशा रीतीने परमात्मा जेव्हा जीवाच्या हृदयात स्थित होतो तेव्हाच त्याचे भौतिक मन विकसित होते आणि त्यानंतर मन, नियंत्रक देवता चंद्र
आणि मनाच्या क्रिया जसे की विचार, भावना व संकल्प हे सर्व निर्माण होते. हृदयाच्या निर्मिती वाचून मनाच्या क्रियांचा प्रारंभ होऊ शकत नाही आणि भगवंतांना जेव्हा भौतिक प्रकृतीच्या क्रिया पाहण्याची इच्छा होते तेव्हाच हृदय निर्माण होते. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं. श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे. ते या श्रीमद भागवताच्या अध्यायामध्ये आपण पाहत आहोत की विराट रूपाचं प्रकटीकरण इथे होत आहे. वेगवेगळे विराट रूपाचे भाग उत्पन्न होत आहेत भगवंतांच्या इच्छेनुसार. वास्तविक रूपामध्ये आपण जर पाहिलं की या भौतिक जगातली वेगळी जी काही सृष्टी आहे तर ही सृष्टी देखील एवढी विस्मयकारक आहे की याच्यामध्येच व्यक्ती गोंधळून जातो. तर मग आध्यात्मिक जगाबद्दल चर्चा विषय करण्याचा प्रश्नच कुठे येतो. ती तर आणखीनच गोंधळून टाकणाऱ्या गोष्टी आहेत. तर ह्या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला वास्तविक रूपामध्ये अधिकृत स्त्रोत जो गुरु शिष्य परंपरेतून आलेला जो प्रमाणित गुरु आहे ह्यांच्याकडून जेव्हा आपण नम्रतेनं श्रवण करतो तेव्हा या सगळ्या गोष्टींचा खऱ्या अर्थाने उलगडा होतो. हे जे ह्याला संबंध ज्ञान म्हणतात. 3 प्रकारच्या ज्ञानाचा वर्णन शास्त्रांमध्ये केलेली आहे. एक आहे संबंध ज्ञान, दुसरं आहे अभिधेय ज्ञान आणि तिसरं आहे प्रयोजन ज्ञान. तर हे जे 3 गोष्टी आहेत तर संबंध ज्ञान म्हणजे आपला संबंध काय आहे. तर कोणाशी
तर बऱ्याचदा आपण विचार करतो की आपलं संबंध ज्ञान म्हणजे आपला भगवंतांशी असलेला संबंध. पण भक्तिविनोद ठाकूर, श्रील भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की हा केवळ याच गोष्टीमध्ये नाही आहे, तर ह्या गोष्टीमध्ये जाणून घेणं की जीव म्हणजे नेमका कोण, भगवान कृष्ण म्हणजे नेमके कोण, जीवाचा भगवंतांशी काय संबंध आहे, ही भौतिक प्रकृती काय आहे, जीव या प्रकृतीशी कसा संबंधित आहे, बद्ध अवस्थेमध्ये जीव कशा प्रकारे गुरफटला जातो, मुक्त अवस्थेमध्ये त्याची काय काय कार्य आहेत, या सर्व गोष्टींचं जे ज्ञान आहे ह्या सगळ्याला एकत्रित करून संबंध ज्ञान म्हणतात. आणि त्यामुळे हे संबंध ज्ञान घेणं अत्यंत आवश्यक आहे जर एखाद्याला आध्यात्मिक जीवनात प्रगती करायची असेल तर. अन्यथा मनामध्ये असा विचार येतो की भागवतामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार कशाला केलेला आहे, तर तो यासाठी केलेला आहे ज्याद्वारे आपण हे संबंध ज्ञान प्राप्त करू. 2 दिवसापूर्वीच्या प्रवचनामध्ये श्रीमान साक्षी अच्युत प्रभूंनी आपल्याला खूप सुंदर पद्धतीनं समजावलं की ही सृष्टी कशी निर्मित झाली, एक गोष्टीनंतर दुसरी गोष्ट कशी उलगडत गेली. आणि त्या प्रक्रियेमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी जोपर्यंत भगवंतांनी काही हस्तक्षेप केला नाही तोपर्यंत ती गोष्ट पुढे घडली नाही. हे महत्त्व होतं ज्याच्यामध्ये ज्याला म्हणतात की कुठल्याही प्रकारचं विघटीकरण झालेलं नाही आहे तत्वांचं. तर ते विघटीकरण होतं ते भगवंतांच्याच शक्तीने. विघटीकरण झाल्यानंतर त्या प्रत्येक तत्वाला शक्ती पुरवण्याचं काम देखील भगवंतच काळा रूपामधून करतात. तर असं जर आपण पाहिलं तर प्रत्येक ह्या सृष्टीच्या प्रक्रियेमध्ये भगवंतांचा विशेष कार्यभाग आहे आणि त्यांच्याशिवाय ही कुठलीही गोष्ट हलत नाही. आणि म्हणूनच आपण मराठीमध्ये म्हणतो की भगवंतांच्या इच्छेविना पानसुद्धा हलत नाही. तर त्याच्यामागचा हा महत्त्वाचा भाग आहे की सृष्टीमधली कुठलीही गोष्ट पण होऊ शकत नाही, निर्मिती पण होऊ शकत नाही कशाची भगवंतांच्या इच्छेविना. आणि त्यामुळे हे जे सर्व 24 तत्व आहेत हे भगवंतांच्या शक्तीने स्फुरित जेव्हा होतात तेव्हा मग त्या ज्या देवता आहेत त्या देवता त्याचा उपयोग करून पुढच्या गोष्टी सृष्टीच्या घडवून आणतात. तर या तात्पर्यामध्ये आपण पाहतो किंवा या श्लोकामध्ये की भगवंतांच्या कार्याचा विचार करण्याची इच्छा, आपल्याच शक्तीच्या कार्यांचा विचार करण्याची इच्छा झाली तेव्हा हृदय प्रकट झाले. आणि या हृदयाचं वर्णन करताना श्रील प्रभुपाद सांगतायत की प्रत्येक जीवाचे हृदय हे परमात्म्याचे स्थान आहे व हा परमात्मा म्हणजे पुरुषोत्तम भगवंतांचा एक अंश विस्तार आहे. तर आपण बघतो की भगवान श्रीकृष्ण जे आहेत हे भौतिक आध्यात्मिक जगामध्ये तर वेगवेगळ्या अवतारांच्या माध्यमातून विस्तार करतातच. ब्रह्माजी त्याचं वर्णन करतात, रामादि मूर्तिश कला नियमेन तिष्ठन नानावतारम अकरोत भुवनेषु किंतु, की राम आदी हे जे काही विविध अवतार आहेत हे भगवंत स्वतः विस्तारित करतात केवळ आपल्या भक्तांशी आदान प्रदान करण्यासाठी, प्रेमाचे संबंध स्थापित करण्यासाठी. तर असे हे भगवंत जे आहेत हे भगवंत त्या जीवांना ज्यांना जे भगवंतांपासून विमुख झालेले आहेत अशा जीवांना सुद्धा एक स्थान देण्यासाठी स्वतःचा विस्तार 3 प्रकारच्या विष्णूंमध्ये करतात. कारणोदकशाही विष्णू, गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णू. तर कारण समुद्रावरती विष्णू प्रकट होतात आणि त्यांच्या रोमातून अनेक ब्रह्मांड, अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण होतात आणि त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये हे कारणोदकशाही विष्णू स्वतःचा विस्तार करतात. आणि त्या ब्रह्मांडामध्ये त्या ब्रह्मांडाच्या गर्भामध्ये एक उदक म्हणजे पाणी, समुद्र तयार करतात आपल्या घामाने आणि त्या समुद्रामध्ये ते विश्राम करतात. त्यांना म्हणतात गर्भोदकशाही विष्णू. आणि ते पूर्ण सृष्टीची रचना करतात आपल्या नाभीतून एका कमळ प्रकट करून ब्रह्माजीच्या माध्यमातून सगळी सृष्टी करतात. आणि त्याचबरोबर ते तिथे एक दुधाचा सागर ज्याला क्षीरसागर म्हटलेलं आहे त्याचीही निर्मिती करतात. आणि त्या क्षीरसागरामध्ये हे गर्भोदकशाही विष्णू स्वतःचा विस्तार करतात
जे म्हटले जातात क्षीरोदकशाही विष्णू आहे. आणि हेच क्षीरोदकशाही विष्णू प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये परमात्म्याच्या रूपामध्ये विस्तारित होतात. म्हणून इथं श्रील प्रभुपाद लिहित आहेत की हे भगवंतांचे अंश विस्तार आहेत परमात्मा. आणि आपण पाहतो की हे जे परमात्मा रूपामध्ये भगवंत उपस्थित आहेत तर केवळ मनुष्यामध्ये नाही, तर प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये ते स्थित आहेत, उपस्थित आहेत. कोणी म्हणेल अरे काय एवढं काय गरज आहे, तर गरजची गोष्ट नाही आहे इथे, इथे प्रेमाचा संबंध आहे. कारण भगवंत सर्व जीवमात्रांवर एवढं प्रेम करतात की ते त्यांच्यापासून दूर राहू शकत नाहीत. आणि म्हणून ते स्वतःचा विस्तार परमात्माच्या रूपामध्ये करून जीवाने कुठलंही शरीर धारण केलं तरी त्याच्यासोबत ते परमात्माच्या रूपामध्ये उपस्थित असतात. वास्तविक रूपामध्ये ह्या गोष्टीवर आपण खूप ध्यान केलं तर आपल्याला कळून येईल की आपले भगवंत किती आपल्यावर प्रेम करतात आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्यांच्यावर किती प्रेम करत आहोत. म्हणजे श्रील प्रभुपाद म्हणतात की भगवंत जर एखाद्याला काही देण्याची इच्छा करत असतील तर भगवंतांकडे अनंत हात आहेत. त्या अनंत हाताने ते देऊ शकतात, पण 2 हाताने आपण किती घेणार. आणि जर भगवंतांना आपल्याकडून काही काढून घ्यायचं असेल तर आपण 2 हाताने किती रोखून ठेवणार, कारण भगवंतांकडे अनंत हात आहेत. तर सांगायचा दृष्टिकोन हा आहे की भगवंत जर एवढं प्रेम करत आहेत आपल्यावर, पण त्या पटीनं त्या दृष्टिकोनातून आपण किती भगवंतांवर प्रेम करतोय ह्याची जाणीव त्या जीवाला झाली आहे का की भगवंत माझ्यावर इतकं प्रेम करतात. आणि त्यामुळेच आपण पाहतो जेव्हा गुरु तत्वावर चर्चा केली जाते तर नक्कीच आपण म्हणतो वेगवेगळ्या प्रकारचे गुरु आहेत, जसं की पथप्रदर्शक गुरु जे आपल्याला भक्तिमार्गाचा जो पथ आहे तो दाखवतात, शिकवतात किंवा दर्शवितात केवळ. आणि त्याचबरोबर शिक्षा गुरु आहेत जे आपल्याला ह्या संबंध ज्ञानाचं ज्ञान देतात, शिक्षा देतात. किंवा दीक्षा गुरु आहेत जे आपलं उत्तरदायित्व घेतात की मी ह्या जीवाला या भौतिक जगातून मुक्त करण्याचा विडा उचलत आहे. आणि त्याचबरोबर अजून एक प्रकारचे गुरु आहेत, ते कोण? चैत्य गुरु, जे हृदयामध्ये स्थित असलेले परमात्मा भगवान. तर बहुतांश वेळा ह्या चैत्य गुरुला आपण सगळे निग्लेक्टच करतो. त्याचा एक दृष्टिकोन हा पण आहे की भौतिक जगामध्ये आपण इतके जन्म काढलेले आहेत की वास्तविक रूपामध्ये आपण चैत्य गुरुला विसरल्यासारखंच झालेलो आहोत की भगवंत आपल्या हृदयामध्ये स्थित आहेत या गोष्टीचा जवळजवळ विसरच पडला आहे. आणि या भौतिक जगामध्ये अनंत काळापासून राहिल्यामुळे आपल्याला भगवंतांचा आवाज ऐकण्याची सवय निघून गेलेली आहे. आणि आपण आवाज ऐकतो तो केवळ आपल्या मिथ्या अहंकाराचा आणि आपल्या मनाचा, जे मन भौतिक गोष्टींनी कलुषित झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा केव्हा कुठली गोष्ट करायची वेळ येते तेव्हा जरी परमात्मा हृदयामध्ये अस्तित्व असलेले सांगतात की हे करू नको बाळा, पण तो आवाज ऐकायला आपण तयार नाही होत किंवा आपण तो सहजरित्या टाळून देतो. आणि आपल्या मिथ्या अहंकाराचा आवाज आहे जो जास्त सक्षम झालेला आहे अनेक काळापासून या भौतिक प्रकृतीशी संसर्ग झाल्यामुळे, तर तोच आवाज आपण ऐकतो आणि त्याच्यानुसार कार्य करतो. पण त्याचं फळ काय मिळतं की मिथ्या अहंकार आणि मन कलुषित मनाचा आवाज ऐकल्यामुळे आपण अशी काही कार्य करतो ज्यामुळे आपण पुन्हा कर्मबंधनात अडकतो. आणि त्या कर्मबंधनात अडकल्यामुळे पुन्हा आपल्याला जन्म घ्यायला लागतो. हाच मुद्दा इथं पुढे सांगितलेला आहे की कसं जे मनाचं कार्य आहे, थिंकिंग, फीलिंग अँड विलिंग, म्हणजे विचार करणे आणि फीलिंग म्हणजे अनुभव घेणे किंवा इथं भावना म्हटलेलं आहे, भावना असणे. आपल्याला भावना असतात
आपण पाहतो कोणी काय बोललं तर आपल्याला फटकन वाईट वाटतं, कोणी आपल्याला कोणी पाठ थोपटली की आपल्याला आनंद होतो. तर ह्या ज्या काही भावना आहेत हे मनाच्या विकार आहेत एका दृष्टीने, किंवा मनाचं फंक्शन आहे आपण म्हणू, की विचार करणे, भावनांचा अनुभव करणे आणि विलिंग म्हणजे वास्तविक रूपामध्ये इच्छा करणे. इच्छा किंवा काय म्हटलेलं इथं संकल्प करणे, इच्छा नाही संकल्प करणे की मला आता असं करायचं आहे. तर हे जे मनाचे जे वेगवेगळे भाग आहेत, तर ह्यामुळे काय होतं की अनेक जन्म भौतिक जगाशी संसर्ग झाल्यामुळे कलुषित मन नेहमी वाईट गोष्टींच्याच इच्छा करतं, वाईट गोष्टींचीच भावना धारण करून घेतो आणि वाईट गोष्टींचेच संकल्प करतो. त्यामुळे आपण बघतो कधीकधी जो पुण्यवान आत्मा आहे तर तो एखादी वाईट गोष्ट करत जेव्हा जातो तेव्हा आतून एक हळूच आवाज येतो की अरे हे करू नका. तर तो आवाज म्हणजे काय आहे? तो आपल्या हृदयात बसलेले परमात्मा जे आहेत ते सांगतात. पण जर आत्मा पुण्यवान नसेल तर तो जो आवाज येतो तरी पण तो ऐकण्यासाठी तयार नसतो. हा फरक आहे. असं नाही की परमात्मा जे पापी आत्मा आहेत त्यांना काही मार्गदर्शन करत नाहीत, असं होणार नाही. नाहीतर मग आपण म्हणू की भगवंत पार्शल आहेत, फक्त पुण्यवान आत्म्यांनाच मार्गदर्शन करतात. नाही, ते सगळ्यांना मार्गदर्शन करतात. पण स्वीकार कोण करतो? जो पुण्यवान आत्मा आहे. आणि म्हणून मनुष्य जीवनामध्ये हे महत्त्वाचं कर्तव्य आहे की आपण आपलं पुण्याचा साठा वाढवण्याचं कार्य केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला हा भगवंतांचा जो आवाज आहे तो ऐकण्याची क्षमता प्राप्त होईल, शक्ती प्राप्त होईल. आणि नुसतं ऐकून पण उपयोग नाही आहे, कारण तो आवाज फक्त एवढं सांगतो हे चांगलं आहे की नाही आहे, पण वास्तविक रूपामध्ये ते त्यानंतर कार्य सिद्धीस नेणं किंवा न नेणं हे शेवटी आपल्याच हातात आहे. जसं इथं म्हटलेलं आहे की मनाचा जो एक भाग आहे संकल्प, जर आपल्याला कळलं की हे वाईट आहे तर हे न करणे. म्हणून आपण काय बघतो की भक्तीमध्ये जे अनुकूल होण्यासाठी शरणागतीची घेण्यासाठी जी 6 लक्षणं आहेत त्याच्यामधले पहिले 2 लक्षणं काय आहेत की वाईट गोष्टी न करण्याचा संकल्प करणे आणि ज्या अनुकूल गोष्टी आहेत त्या करण्याचा संकल्प करणे. म्हणजे इथेच 2 संकल्प होत आहेत की प्रतिकूल गोष्टींचा त्याग आणि अनुकूल गोष्टींचा स्वीकार. हे जेव्हा आपण करतो तेव्हा हळूहळू आपल्यामध्ये ती चांगल्या गोष्टी करण्याची जी क्षमता आहे ती वाढत जाते. तर एकदा मी श्रीमान महात्मा प्रभू श्रील प्रभुपादांचे शिष्य त्यांचा एक क्लास ऐकत होतो. तर ते सांगतात की एकदा एक भक्त खूप चांगल्या प्रकारचं ग्रंथ वितरण करत होते आणि यशस्वी झाले होते. आणि त्यांनी अजून एका दुसऱ्या कुठल्या तरी ग्रंथ वितरकाकडनं प्रेरणा घेतली होती. तर प्रभुपादांच्याकडे आपल्याला माहिती आहे ग्रंथ वितरण किती जोमाने चालायचं. अक्षरशः 2 मंदिरांमध्ये स्पर्धा लागायच्या की कोण जास्त ग्रंथांचं वितरण करेल. कारण श्रील प्रभुपादांनी प्राईज काय ठेवलं होतं, जे मंदिर जास्त ग्रंथ वितरण करेल त्या मंदिरात मी येऊन 10 दिवस राहीन. असं जर प्रभुपादांनी आपल्याला सांगितलं तर आपण पण नक्कीच कष्ट करून जास्तीत जास्त ग्रंथांचं वितरण करू. तर त्याच्यामुळे सगळे भक्त करायचे. तर हे एक भक्त होते, हे खूप चांगले निपुण होते ग्रंथ वितरणामध्ये. आणि त्यांचं प्रशिक्षण घेऊन दुसरे एक भक्त, ते पण श्रील प्रभुपादांचे शिष्य होते, त्यांनी पण चांगलं प्रशिक्षण घेतलं आणि तेही ग्रंथ वितरण करत होते. तर त्यांच्या मनामध्ये इच्छा आली की आपण असं भक्तांना प्रशिक्षण दिलं पाहिजे की ग्रंथ वितरण कसं केलं पाहिजे. पहिले तुम्ही हे केलं पाहिजे, मग हे केलं पाहिजे, मग ते केलं पाहिजे, असे स्टेप्स घेऊन छान प्रशिक्षण दिलं पाहिजे. तो विचार नक्कीच चांगला आहे. आणि ते श्रील प्रभुपादांकडे गेले आणि प्रभुपादांपुढे हा प्रस्ताव मांडला. तर प्रभुपादांनी काही त्याला लगेच विरोध नाही केला, पण फारसं प्रोत्साहनही नाही दिलं. आणि प्रभुपाद म्हणाले वास्तविक रूपामध्ये ग्रंथ वितरण करणं हे भगवंतांच्या निर्देशानुसार होत असतं.
आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे प्रेरणा मिळेल की त्यांनी ग्रंथवितरण कसं केलं पाहिजे. त्यामुळे ह्याचं असं प्रशिक्षण देण्यासारखं काही नाही आहे. आणि ते भगवंत प्रेरणा कोण देणार आहेत, तर परमात्म्याच्या माध्यमातून. तर या प्रकारे आपण बघतो की श्रील प्रभुपादांच्या मध्ये हा दृढ विश्वास होता की भगवंत जर माझे शिष्य प्रामाणिक असतील त्यांच्या भक्तीमध्ये, तर नक्कीच भगवंत त्यांना मार्गदर्शन करतील. आणि असं अनेकदा श्रील प्रभुपाद म्हणायचे देखील त्यांच्या पत्रांच्या माध्यमातून किंवा प्रवचनातून की तुम्ही फक्त प्रामाणिकपणे भक्ती करा आणि भगवंत तुम्हाला प्रेरणा देतील कसं तुम्ही भक्तीमध्ये अग्रसर होऊ शकता, प्रगती करू शकता. मात्र प्रामाणिकपणा ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. एका प्रवचनामध्ये श्री प्रभुपाद मजेशीर गोष्ट सांगत होते की कसं वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारचा विचार करतात किंवा प्रार्थना करतात आणि भगवंतांना सगळ्या प्रार्थना पूर्ण कराव्या लागतात. म्हणजे त्याच्या त्याच्या कर्मानुसार ऑब्वियसली. तर जो एक मोठा व्यापारी आहे, धनी व्यापारी आहे, तर तो प्रार्थना करत असतो की हे भगवंता, आजकाल खूप चोर फिरतायत बाहेर, तर चोर माझ्या घरामध्ये येऊ नये, माझं घर फोडू नये. आणि जो घर फोडे आहे तो प्रार्थना करतोय, हे भगवंता आज मला चांगला धनी घराच्या मध्ये घर फोडायला मिळू दे आणि मी पकडला जाऊ नये. त्या दोन्ही गोष्टींचा समन्वय भगवंतांना करावा लागतो. पण ऑब्वियसली ज्याच्या त्याच्या कर्मानुसार मग त्याच्या त्या इच्छा पूर्ण केल्या जातात. तर वास्तविक रूपामध्ये आपण पाहतो की या जगामध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळ्या इच्छा धारण करतात आणि तशानुसार त्यांच्या कर्मानुसार त्यांना त्या प्राप्तही होतात. जसे वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत, ते वेगवेगळे शोध लावताना आपण पाहतो की आज हा शोध लावला, तो शोध लावला, किंवा अगदी आपण आपल्या शाळांमध्ये जे शिकलो की न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, तर त्याला ते प्रेरणा कुठून मिळाली. तर प्रभुपाद म्हणतात की आज परमात्माने त्यांना प्रेरणा दिली. अनेक वेळा त्यांनी बघितलं होतं सफरचंद खाली पडताना. असं नाही की त्याच दिवशी पहिल्यांदा पाहिलं सफरचंद खाली पडताना. मग त्याच वेळी का त्याला ती प्रेरणा मिळाली की अरे म्हणजे याचा अर्थ काहीतरी गुरुत्वाकर्षणचा फोर्स आहे. कारण की तशा प्रकारची इच्छा धारण करून तो विचार करत होता की हे कसं आहे, कसं आहे, काय आहे, कशामुळे आपण सर्वजण या धर्तीवरती टिकलेलो आहोत. वारंवार या गोष्टीचा विचार केल्यामुळे आणि त्याच्या कर्मामध्ये असल्यामुळे भगवंताने त्याला एक दिवशी ती प्रेरणा दिली. किंवा दुसरं उदाहरण आपण बघतो आर्किमेडीजचं. तर आर्किमेडीज पण विचार करत होता की ही बॉयन्सी म्हणजे काय आहे. आणि अचानक एक दिवशी जेव्हा तो त्याच्या स्नान करणाऱ्या टबमध्ये जाऊन बसला, तर त्याला कळलं की आतमधलं पाणी बाहेर पडलं आणि त्याला लक्षात आलं अरे हां. तर हे काय आहे, हे सगळं परमात्मा, त्या हृदयामध्ये असलेला परमात्मा जो आहे तो मार्गदर्शन करतो. तर प्रभुपाद असंही म्हणायचे की म्हणजे एकदा श्रील प्रभुपाद आणि काही भक्त एका मंदिराच्या बागेमध्ये फिरत होते. तर त्यावेळी चर्चा चालली होती की कसे हे छोटे छोटे प्राणी आहेत, जसे कुत्र्याची छोटी पिल्लं असतील किंवा मांजरं असतील, मांजराची पिल्लं असतील, तर ह्यांना कसं एक त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इंट्युशन, म्हणजे यांना एक काय म्हणता येईल इंट्युशनला मराठीत, हां नाही मार्गदर्शन नाही, की त्यांना एक आपोआप आतून एक समज येते की आता काय केलं पाहिजे. जसं की कुत्र्याला यू केल्यानंतर समजतं की माझ्याकडे यायचं आहे, तर ही समज त्याला कुठून येते. किंवा आपण अगदी पाहतो की छोटी छोटी जी पिल्लं असतील तर त्यांना कसं समजतं की कुठून मला दूध मिळणार आहे. तर हे जे आहे त्याला इंट्युशन जे म्हणतात, तर सगळे भक्त म्हणते की असं इंट्युशननी त्यांना कळतं. तर प्रभुपाद म्हणतात नाही, प्रभुपाद म्हणतात त्यांच्या हृदयामध्ये जे परमात्मा आहे तो त्यांना ज्ञान देतो. आपण बघू शकतो की कुठलंही शरीर असलं तरी परमात्मा सगळ्यांना सगळ्या प्रकारे मदत करतं. कारण हे शरीर म्हणजे शेवटी एक यंत्रच आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया.
यंत्र आहे हे. ह्या यंत्रावरती आरूढ होऊन मायाशक्तीच्या वरचा प्रभाव असल्यामुळे प्रत्येक जीव समजतो की मी हे शरीर आहे. आणि एवढी हे विस्मयकारक गोष्ट आहे की जीव कुठलाही जेव्हा शरीर घेतो, जसं इथं ह्याच्यामध्ये लिहिलं तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात की ज्याप्रमाणे एखादा मनुष्य झोपेतून उठल्यावर त्याला आपल्या कर्तव्याची जाणीव होते, त्याप्रमाणे त्याला ही स्वतःच्या कर्तव्याची जाणीव होते. कशामुळे? हृदयामध्ये परमात्मा असल्यामुळे. आपण पाहतो की रात्री झोपेतून उठल्यानंतर आपण जेव्हा उठतो तर आपल्या मनामध्ये असा प्रश्न नाही पडत की आज मी कोण आहे. आपल्याला भगवंत लगेच उठल्या उठल्या मत्ता स्मृतीर ज्ञान अपोहनमच ही स्मृती देतात. अरे तू अमुक अमुक व्यक्ती आहेस, तू श्रीपाद महापुरुदास आहेस, तू सासवड मंदिरात ब्रह्मचर्य आहेस, आता सकाळची वेळ झालेली आहे, आता मंगलारतीला जाण्याची वेळ झालेली आहे. हे सगळं एकदम अचानक आपल्याला लक्षात येतं उठल्या उठल्या. तर हे कसं काय होतं? कारण परमात्मा ते ज्ञान देत असतो. आणि तसंच जेव्हा आपण एखादं शरीर धारण करतो दुसरं कुठलंही, त्या शरीरामध्ये पण ते परमात्मा सगळं ज्ञान देतात की तुला ही सगळी इच्छा करायची होती म्हणून तुला हे शरीर दिलेलं आहे. आणि त्या शरीरामध्ये गेल्यानंतर परमात्माची आणि ह्या मायाशक्तीची अशी कृपा आहे की त्या जीवाला असं एकदम होमली फिलिंग वाटतं की बाबा मी माझ्या घरातच राहतोय. जर आपण आता जस्ट एक हे समजण्यासाठी विचार करा की आपण आत्ता सध्या माणसाच्या शरीरात आहोत, मानवाच्या शरीरात आहोत, आणि अचानक आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव असताना आपल्याला समजा रस्त्यावरचं एक कुत्र्याचं शरीर मिळालं आणि तुम्हाला माहिती आहे काल तुम्ही क्षीरसागर प्रभू होते आणि आज अचानक कुत्र्याचं शरीर मिळालं, तर मग आपल्याला कसं वाटेल? त्याच्यामध्ये किती आपल्याला हे होईल. एवढंच काय, आपण पाहतो की जेव्हा एखादा व्यक्ती चांगले कपडे वगैरे घालून जात असतो, अचानक त्याच्यावरती जर गाडी बाजून जाऊन चिखल उडला तर त्याला कसं वाटतं? तर हा विचार करा की त्या अचानक एखादा माणसाला कुत्र्याचं शरीर मिळालं किंवा मांजराचं शरीर किंवा अगदी डुकराचं शरीर मिळालं आणि त्याला माहिती आहे शरीरात गेल्यानंतर की काल तर मी असा असा अमुक अमुक माणूस होतो आणि आता मी डुक्कर आहे, बघतोय तो आपलं शरीर डुकराचं, तर कसं वाटेल त्याला? तो सहनच नाही करू शकणार. पण ही भगवंतांची विशेष कृपा आहे की त्या जीवाला जेव्हा ते तशा प्रकारचं शरीर दिलं जातं त्याच्या इच्छा आणि कर्मानुसार, तर भगवंत त्याला मागच्या सगळ्या गोष्टींचा विसर पाडतात. फक्त याच गोष्टीचं स्मरण देतात की तुझी ही इच्छा होती आणि तुला आता हे शरीर दिलं आहे आणि हे तुझंच शरीर आहे. आणि अशा प्रकारे त्याला अगदी होमली फिलिंग देतात आणि त्या शरीरामध्ये तो जीव आनंदाने विचरण करतो. आता पण बघतो ना, त्या डुकराला कधी काही टेन्शन असतं की मला कोण काय म्हणेल, कोण काय बघेल, काहीच नसतं. फक्त त्यांना भीती एवढी असते की कोणी मला मारेल का. ती तर स्वाभाविक आहे. आहार, निद्रा, भय, मैथून ह्या गोष्टी कॉमनच आहेत. पण अदर दॅन दॅट त्याच्या मनामध्ये अशा कुठल्याही प्रकारचा भ्रम निर्माण होत नाही किंवा अशी भीती वाटत नाही की अरे मला हे कुठलं शरीर मिळालं. हे परमपूज्य देवामृत स्वामी महाराज एका प्रवचनात सांगत होते, याच श्लोकाच्या प्रवचनावर, की ते एका कुठल्या मंदिरामध्ये होते, न्यू गोवर्धन म्हणून. तर तिथे छान संत्र्याची बाग होती आणि त्या संत्र्याच्या बागेवरती, म्हणजे आता हे मला माहीत नाही पण काहीतरी असेल की संत्र खाण्यासाठी बॅट म्हणजे वटवाघूळ येतात, त्यांना आवडतं. चिकू पण खातात. हां. तर संत्र खास करून त्यांना आवडतं वाटतं. ते संत्र खायला तिथे यायचे आणि त्या झाडावरती एक मोठा अजगर जाऊन बसला होता. कशाला? येणाऱ्या वटवाघुळाला खायला. तर तो अजगर त्या शरीरामध्ये हा नाही विचार करत आहे अरे मी छान अजगर आहे किंवा मी काय आहे. त्याला फक्त एवढंच माहिती आहे की वटवाघूळ आला की खायचा किंवा दुसरा कुठलाही प्राणी तत्सम आला त्याचा आहार तो शोधत राहतो. आणि वटवाघुळाला एवढंच दिसतंय की हे ते संत्र आहे, ते चिक्कू आहे, हे जाऊन मला खायचं आहे. त्या वेगवेगळ्या शरीरातील त्या जीवांना ह्या गोष्टीची जाणीव नाही होत की मी अजगराच्या शरीरात का आहे किंवा मी वटवाघुळाच्या शरीरात का आहे.
ही जाणीव केवळ मनुष्यालाच होऊ शकते. आणि त्यामुळे आपण बघतो की आपण वेगवेगळ्या इच्छा धारण करतो, पण प्रत्येक इच्छा आपल्या पूर्ण होतात असं नाही. आणि जेव्हा इच्छा पूर्ण होत नाहीत तेव्हा क्रोध येतो. तर देवामृत महाराज सांगतात की वास्तविक रूपामध्ये सगळ्यात मोठा प्रकारचा अज्ञान काय आहे, तर ह्या गोष्टीचा विचार करणे की मला सगळ्या गोष्टीचा जो मूळ स्रोत आहे हे जाणून घेण्याची गरज नाही. माझ्या जीवनात काय आहे, खा सुखी राहा, खा प्या आणि सुखी राहा, बस. बाकी सगळ्या गोष्टी करण्याची काय गरज आहे. तर महाराज सांगतात की हा सगळ्यात मोठ्या प्रकारचं अज्ञान आहे. आणि केवळ मनुष्य ह्या अज्ञानातून दूर होऊ शकतो, बाकी कुठल्या जीवाला ही क्षमता नाही आहे. आणि म्हणतो आपण त्यामुळे की श्रीमद भागवतम ह्यासाठी सांगतं की जन्मादी यस्य यतः, की सगळ्या गोष्टींचे मूळ स्रोत हे भगवंत आहेत. आणि जेव्हा आपण या मूळ स्रोताच्या बद्दल जिज्ञासा करण्यास कार्यरत होतो तेव्हा आपण अज्ञानातून मुक्त होण्यास सुरू होतो. तर त्यामुळे हा जो भक्त आहे, भक्तियोगी, तर हा केवळ त्या स्रोताला शोधून नाही काढत किंवा त्याच्याबद्दल ज्ञान घेतो एवढंच नाही, तर त्या मूळ स्रोताप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि तो कृतज्ञता कशी व्यक्त करतो, आपल्या शब्दांनी, आपल्या कार्यांनी. शब्दांनी तो भगवंतांचा गुणगान करतो, भगवंतांचं नाव घेतो, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि आपल्या कार्यांच्याद्वारे तो सर्व इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त करतो. आणि आपल्या विचारशक्तीच्याद्वारे सदैव ह्या गोष्टीचा विचार करतो की मी भगवंतांना आणखीन प्रसन्न कसं करू शकतो. तर हे आहे भक्तियोगाचं कार्य. तर आपण बघतो की वास्तविक रूपामध्ये सर्व कार्यांचं मूळ डिसिजन मेकर जो आहे ते स्वतः भगवंत आहेत परमात्माच्या रूपामध्ये. त्यामुळे 18व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की जर तथाकथित अर्जुनाच्या मनामध्ये जर काही लेश मात्र उरला असेल शंकेचा की मी नेमके कुठलं कर्तव्य केलं पाहिजे, तर तो लेश मात्र शंका काढण्यासाठी भगवंत सांगतात की तू जे काही कार्य करतोयस ना त्याचं फळ केवळ तुझ्या कार्यावर अवलंबून नाही आहे. तू नाही ठरवू शकत की हे चांगलं आहे का वाईट आहे आणि ह्याचं फळ काय मिळालं पाहिजे. तर भगवंत त्याला सांगतात की हे सगळं वास्तविक रूपामध्ये 5 विविध गोष्टींवर अवलंबून आहे की ते कार्य कुठल्या ठिकाणी घडत आहे, कोण करत आहे, आणि त्यांच्या मागे कर्म काय आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भौतिक प्रकृतीची काय परिस्थिती आहे आणि परमात्मा. तसे हे 5 वेगवेगळे फॅक्टर्स सांगितलेले आहेत. आणि त्याच्यात महत्त्वाचा फॅक्टर जो आहे तो आहे परमात्मा. त्यामुळे त्यांच्या निर्देशनानुसारच काही गोष्टी घडून येतात. त्यामुळे बऱ्याचदा आपण बघतो, आपण कुठल्या ठिकाणी असतो आणि आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या इच्छा असतात की हे असं झालं पाहिजे, आणि तसं नाही घडलं तर आपण लगेच त्या लोकांवरती क्रोध प्रकट करतो किंवा त्या परिस्थितीवरती क्रोध प्रकट करतो. मग कारण की आपण थोडंसं भक्तीमध्ये ज्ञान घेतलेलं असतं म्हणून आपल्या लक्षात येत नाही क्रोध प्रकट नाही केला पाहिजे, सहनशील राहिलं पाहिजे. मग व्यक्ती थोडंसं सहन करायला घेतो, पण काही काळ ते झाल्यानंतर त्याची सहनशक्ती, तथाकथित सहनशक्ती संपून जाते आणि मग तो पुन्हा म्हणतो किती दिवस ह्या लोकांना माझी इच्छा समजणार नाही आहे. पण वास्तविक रूपामध्ये जोपर्यंत भगवंतांची अनुमती नाही आहे तोपर्यंत तुमच्या अनेक कोटीच्या इच्छा असू द्या त्या पूर्ण होणार नाहीत. मात्र भगवंत पण असे कृपाळू आहेत की ते कोणतीही इच्छा पूर्ण करतच नाहीत. त्यांना जर लक्षात आलं की ह्या इच्छेमुळे ह्या साधकाचं नुकसान होणार आहे भक्तीमध्ये, तशा इच्छा भगवंत पूर्णच करत नाहीत. मात्र साधारण व्यक्ती जो भक्त नाही आहे त्याच्या कर्मानुसार त्याच्या इच्छा पूर्ण करतात. हा फार महत्त्वाचा फरक आहे जो साधकाने समजून घेतला पाहिजे. जो भक्त नाही आहे तो वेगवेगळ्या इच्छा जेव्हा करतो आणि त्याच्या कर्मामध्ये ती इच्छा पूर्ण होण्याचं दिलं असेल तर भगवंत त्याला अनुमती देतात. त्याचा विचार नाही करत की त्याचा परिणाम काय होणार आहे.
वाईट आहे का चांगला आहे? का? कारण हा जीवात्मा भगवंतांना शरणागत नाही आहे. त्याला अजून या गोष्टीचा गंध नाही आहे की माझं सगळं जीवन भगवंतांना समर्पित केलं पाहिजे. त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की मी स्वराट आहे. मग भगवंत म्हणतात ये यथामान प्रपद्यन्ते ताम सतैव भजामी अहम. एखाद्याला वाटतं मी स्वराट आहे तर भगवंत त्याला स्वतंत्रता देऊन टाकतात. जेव्हा एखादा जीव म्हणतो नाही मी स्वराट नाही आहे, भगवंता मी तुमच्यावर निर्भर आहे, मग त्यावेळी भगवंत सगळे डोऱ्या आपल्या हातात घेतात. असं आहे का? तुला वाटतं आहे का सगळं मी तुझा नियंत्रक आहे? ठीक आहे, मग घेतो मी सगळ्या दोऱ्या. पण जसं श्रील प्रभुपाद सांगतात की तुम्ही काय प्रार्थना करताय याच्यावर विचार करा. कारण भगवंत सगळं ऐकतायत. तर जर आपण कधी म्हणत असो की भगवंता मी तुमचा आहे, तर हा काही साधा गोष्ट नाही आहे. ह्याच्या मागचा विचार काय आहे की भगवंतांना आम्ही म्हणतो की माझ्या सगळ्या डोऱ्या ज्या आहेत ते तुम्ही पकडा. म्हणजे काय की मी इच्छा केली तर ती पूर्ण करायची की नाही हे कोण ठरवणार? भगवंत ठरवणार. आता कर्म नाही ठरवणार. म्हणजे एखादी इच्छा आपण करत असू आणि कर्मामध्ये ती होणार असं पण असेल, पण जर भगवंतांना वाटलं की नाही ती जर इच्छा पूर्ण झाली तर हा साधक माझ्यापासून दूर होईल, तर भगवंत ती इच्छा पूर्ण करू नाही देत. कारण आपणच म्हटले ना भगवंतांना की मी तुम्हाला शरणागत आलो आहे, माझं जीवन तुम्ही चालवा. मग भगवंत आता चालवत आहेत. मग त्याच्यामध्ये असं झाल्यानंतर साधकाने परत असा क्रोध प्रकट नाही करू, अरे काय भगवंता मी एवढ्या इच्छा करतोय पण तुम्ही पूर्णच नाही करत. पण तुम्हीच म्हटलं आहे की तुम्ही माझं जीवन चालवा. ते आता म्हणून झालं आहे. आता त्या तुम्ही फार पुढे आलेले आहात. आता काही होऊ शकत नाही. आता केवळ याच्यामध्येच श्रेय आहे की आपण भगवंतांच्या इच्छेनुसार चालणे. आणि तसं जर का आपण केलं तर सहजरित्या आपण खूप सुखी होऊ. आपल्याला कसल्याही प्रकारचे त्रास होणार नाही, कसल्याही प्रकारचा क्लेश वाटणार नाही, कुठल्याही परिस्थितीत आपल्याला वाटणार नाही माझ्यावरती अन्याय होतोय का. अशा सगळ्या गोष्टींचा विचार कधी मनात येणार नाही. कारण आपण सदैव ह्या गोष्टीमध्ये स्थित राहू की माझं जीवन भगवंत चालवत आहेत. मग भगवंतांना जसं चालवायचं आहे तसं मी स्वीकार करणं. आणि म्हणून श्रील प्रभुपाद आपल्या जलदूतामधल्या प्रार्थनामध्ये म्हणतात की हे भगवंता तुम्ही मला कठपुतलीनुसार माझं जीवन चालवा. आपण पाहतो कठपुतलीच्या खेळामध्ये त्या भावल्यांना कुठल्याही प्रकारची स्वतंत्रता नसते. जसा तो कलाकार आपले हात उचलतो तशी ती कठपुतली नाचते. तर अशा प्रकारची प्रार्थना श्रील प्रभुपाद भगवंतांना करतात की माझं जीवन पण तुम्ही असंच कठपुतलीनुसार चालवा. जसं तुम्हाला मला नाचवायचं आहे तसं नाचवा. नाचाव नाचाव मती से तुम्हार गती. जशी तुमची इच्छा आहे तसं तुम्ही मला नाचवा. असं म्हणणं खूप सोपं आहे. पण जसं मग अशी म्हटलं की परिस्थिती जेव्हा येते तेव्हा मग हा प्रश्न नाही केला पाहिजे की माझ्याबरोबर असं का होत आहे. कारण आपणच भगवंतांना म्हटलं आहे. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे की भगवंत परमात्माच्या रूपामध्ये प्रत्येकाचं मार्गदर्शन करत आहेत. फक्त तो आवाज आपण ऐकायचा का नाही हे आपण ठरवायचं आहे. आणि जेवढं आपण भक्तीमध्ये आपली साधनेमध्ये दृढ होत जातो तेवढा हृदयामधला आवाज आपल्याला व्यवस्थित ऐकू येतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ह्यासाठी आपण जे आपले गुरु आहेत, शिक्षा गुरु असतील, दीक्षा गुरु असतील, ह्यांचं मार्गदर्शन खूप दृढतेनं पालन केलं पाहिजे. ते जेव्हा आपण दृढतेनं पालन करू तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीमध्ये चैत्य गुरु आपल्याला अशा प्रकारेच मार्गदर्शन करतील ज्याचा आपल्याला लाभ होईल. अन्यथा जर आपण आपल्या गुरूंचं आदेश व्यवस्थित पालन नाही करत आहे तर आपलं जे चैत्यगुरू आहेत त्यांचा आवाज जरी आला तरी तो आपल्याला कळणार नाही. मात्र मनाचा आवाज मोठा असेल आणि त्या मनाच्या आवाजालाच आपण चैत्यगुरूचा आवाज समजून आपली फसगत होईल. तर त्याच्यामुळे जेवढ्या प्रकारे आपण शरणागत आपल्या शिक्षागुरू आणि दीक्षागुरूंना होतो, त्यांच्या आदेशांचं काटेकोरपणे पालन करतो, तेवढ्या प्रमाणात चैत्यगुरूंचा आवाज आपल्याला समजून येईल जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा.
आणि कारण बऱ्याच वेळी अशी घटना घडते की आपल्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी कोणी नसतं. भले आजकाल फोन आहेत, पण कधी कधी फोन पण लागत नाही. तर अशा वेळी मग व्यक्तीला करायचं काय? तर जर ते प्रामाणिकपणे आपल्या गुरूंचं आदेशांचं पालन व्यवस्थित केलं असेल, जेव्हा जेव्हा आदेश मिळाले आहेत, जेव्हा जेव्हा त्यांनी प्रश्न विचारले आणि त्याला उत्तर मिळालं आहे, त्या उत्तरांचं त्यांनी अंमलबजावणी केली आहे, जेवढ्या काटेकोरपणे त्यांनी हे सगळं केलेलं आहे, तेवढ्याच प्रमाणात भगवंत त्याला चैत्यगुरूच्या रूपामधून व्यवस्थित प्रेरणा देतील. आणि म्हणून श्रील प्रभुपाद वारंवार आपल्या शिष्यांना सांगायचे, जेव्हा काही भक्त म्हणायचे की प्रभुपाद आम्ही नाही, तुम्ही नाही आहे, तुम्ही दुसऱ्या देशामध्ये गेलेला आहात, मग आम्ही इथे कसं काय व्यवस्थित सगळ्या गोष्टी पार पाडणार? प्रभुपाद म्हणायचे, तुम्ही प्रामाणिकपणे जर सेवा केली तर भगवंत तुम्हाला बुद्धी देतील. तर भगवंत बुद्धी देतील आणि त्यानुसार मग तुम्ही पुढे सेवा करू शकता. तर या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला हा फार महत्त्वाची ही शिकवण मिळते की भगवंतांनी आपलं हृदय प्रकट केलं आहे, ज्यामध्ये मनाचं जे स्थान आहे आणि जे अधिष्ठात्री देवता चंद्र आहेत. आणि म्हणून आपण पाहतो की ज्या लोकांना मनाचा प्रॉब्लेम असतो त्यांना चंद्राची अंगठी दिली जाते, मोती, ज्याद्वारे त्यांचं मन थोडं शांत राहील. पण खऱ्या अर्थाने मन जर शांत करायचं असेल तर भगवंतांची पूर्णपणे शरणागत घेतली पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कारण ह्याला म्हणतात महामंत्र, जो सगळ्या प्रकारे कसल्याही प्रकारच्या मनाचं नियंत्रण करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. आणि अशा प्रकारची शरणागत जेव्हा आपण घेऊ तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या भगवंत आपल्याला सर्व प्रकार मार्गदर्शन करण्यास तत्पर राहतील. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न किंवा काही टीका? छान प्रश्न आहे एकदम, आणि खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. वेळ नव्हता म्हणून मी या विषयाला हात नाही घातला, पण माझ्या ह्याच्यामध्ये होता हा की आपण जर म्हटलं की सगळंच भगवंत करतायत तर मग माणसाने कार्य करायची काय गरज आहे? तर अशी जे लोक विचार करतात, तर देवामृत महाराज त्यांच्या प्रवचनात सांगत होते की अशी विचार करणारे लोक म्हणजे ईर्ष्याळू आहेत. कशी ईर्ष्याळू आहेत? कारण व्यक्ती कार्य का करतो? त्याला काहीतरी त्यातून सुख प्राप्त करायचं आहे ह्या इच्छेने कार्य करतो. कोणालाही दुःख नको आहे, सगळ्यांना सुखच पाहिजे. आणि महाराज प्रल्हाद महाराजांचं उदाहरण देतात की 5 वर्षाचे प्रल्हाद महाराज काय प्रार्थना करतायत की तुमच्या जीवनामध्ये कष्ट न करता दुःख येतात ना, मग कुठलेही कष्ट न करता सुख पण येणारच आहे. तुम्ही सुखासाठी वेगळे कष्ट करू नका. मग पुढचा प्रश्न येतो, मग काय करायचं? गरजच नाही मग काही करायची नाही. तर तसं नाही. मग तुम्हाला करायचं काय आहे? तुम्हाला कष्ट करायचे आहेत हे आत्मसाक्षात्कारासाठी. आणि त्याच्यासाठी ज्या काही तुमच्या दैनंदिन कार्यांची गोष्टी आहेत ह्या तुम्हाला सहाय्यक ठरणार आहेत. कारण शरीर साधनम खलु शरीर साधन आहे धर्मासाठी. म्हणजे तुम्हाला शरीराचं पालनपोषण करावंच लागणार आहे, त्याच्यापासून तुम्ही सुटू नाही शकत. कोणी नाही म्हणू शकत की ठीक आहे मी आता माझं जेवणखाण बंद करतो आणि तरी पण मी सगळे कार्य करू शकतो. असं होऊ शकत नाही. 1-2 दिवस होईल, पण त्याच्यापुढे शक्य नाही आहे. महापुरुषांना ते शक्य आहे, पण साधारण जीवांना शक्य नाही. आणि म्हणून आपल्याला आपलं कर्तव्य करणं तितकंच महत्त्वाचं आहे, पण त्या कर्तव्य करण्याच्या मागे हेतू हा बदलायचा आहे. सर्वसाधारण जीवांच्या मनामध्ये हेतू असतो की मला माझं सुख प्राप्त करायचं, पण खरा हेतू असला पाहिजे की मला भगवंतांना संतुष्ट करायचं. आणि त्यासाठी पण व्यक्तीनं तितक्याच जोमाने कार्य केलं पाहिजे.
त्यामुळे कार्य करणं ह्याच्यावरती आक्षेप घेतलेला नाही आहे, पण कशासाठी करणं हे शास्त्र आपल्याला डिरेक्शन देतं आहे. तर आपण आपल्या निजसुखासाठी कार्य केलं नाही पाहिजे, भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य केलं पाहिजे. आणि ते जर एखाद्याला समजलं की भगवंत कोण आहेत, तर तो निजसुखाला जेवढं कार्य करेल त्याच्या 100 पटीनं जास्त कार्य भगवंतांच्या संतुष्टीसाठी करेल. आणि त्यामुळे आपण पाहतो की जे संत आहेत, महापुरुष आहेत, भक्त आहेत, यांचं जीवनामध्ये अविरतपणे त्यांची सेवा चालू असते, कधी ते थांबत नाहीत. आणि हाच उपदेश भगवंत अर्जुनाला देत आहेत ना. भगवंत कुठे अर्जुनाला म्हणत आहेत? अर्जुन म्हणत होता की मी सगळं सोडून निघून जातो, पण भगवंत त्याला म्हणतात नाही, तुला तुझं कर्तव्य पार पाडायचं आहे, पण तू माझ्यासाठी कर. तू ह्या गोष्टीचा विचार नको करू ह्याच्यातून तुला लाभ मिळणार आहे किंवा अपयश मिळणार आहे. तो जेव्हा तू विचार करतोस तो तुझ्या निजसुखाचा विचार झाला. पण तू माझ्यासाठी युद्ध कर, माझी इच्छा आहे युद्ध व्हावं आणि इथे अधर्माचा नाश व्हावा, त्याच्यासाठी तू युद्ध कर. त्याच्यातून तुला काय मिळेल काय नाही मिळेल ह्याचा तू विचार नको करूस. तर हा भगवद्गीतेचा विचार जो आहे हा भगवंतांनी सर्व जीवांच्या पुढे अर्जुनाच्या माध्यमातून मांडलेला आहे की आपण कुठल्याही प्रकारचं कर्तव्य करण्यासाठी थांबायचं नाही आहे, पण आपली कर्तव्य ही भगवंतांच्या संतुष्टीसाठी ठेवायची आहेत. आणि म्हणून आश्रम हा जो शब्द आहे याच्यामध्ये भगवंतांना केंद्रबिंदू ठेवलेलं असतं, म्हणून गृहस्थ आश्रम असं आपण म्हणतो. तर ते गृहस्थ आश्रम कधी होतं? जेव्हा भगवंत केंद्रबिंदू आहे. अन्यथा तो एक साधारण जीव एखाद्या पशुसमानच आहे जो केवळ स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठीच कार्य करत आहे. पण तो आश्रम त्यावेळी होईल ज्यावेळी तो भगवंतांना आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू करून भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करेल. आणि त्यावेळी मग तो इनॅक्टिव्ह राहणार नाही. ह्या त्याच्या मागचा विचार आहे. ठीक आहे. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद्भगवद्गीता अथ पंचदशोऽध्यायः पुरुषोत्तमयोगः. श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधःशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालः. अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा. ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः. तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामः. द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढा पदमव्ययन्तत्. न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः. मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः
गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकं गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तं पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहं द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्मादक्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम 15 श्रीमद्भगवद्गीता की जय।